नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटो काहीही न टाकता मस्त चमचमीत अशी वालपापडीची भाजी करणार आहोत. आणि ही भाजी चरचर लागू नये त्यासाठी एक सोपी ट्रिकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. तर इथे मी 250 ग्रॅम म्हणजे एक पाव वालपापडीच्या शेंगा घेतल्या आहेत. शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. भाजी करण्यासाठी कधी शेंगा अशा पद्धतीच्या कोवळ्या घ्यायच्या. एकदम खूप जाड व त्यामध्ये खूप जाड दाणे असलेले शेंगा घ्यायच्या नाहीत. आता सगळ्यात आधी या शेंगाच्या ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या. नाहीतर मग त्या भाजी खाताना दातामध्ये अडकतात. तर शिरा काढून घ्यायच्या दोन्ही बाजूच्या. त्यानंतर आवडीच्यानुसार लहान मोठे असे तुकडे या शेंगाचे करून घ्यायचे. अशाच पद्धतीने सगळ्या शेंगाचे तुकडे आपण करून घेणार आहोत. भाजी करण्याच्या आधीच शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या. दोन्ही बाजूने अशा पद्धतीने शेंगाच्या ज्या शिरा असतात ना त्या काढून टाकायच्या. त्या काढायला खूप सोप्या असतात. तर अशाच पद्धतीने इथे सर्व शेंगाचे तुकडे मी करून घेतले. आता वालपापडीच्या शेंगाची भाजी खाताना ती चरचर लागू नये त्यासाठी भाजी करण्याच्या आधी आपल्याला शेंगा वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि तर त्यामध्ये या शेंगा टाकायच्या. शेंगा वाफवण्यासाठी पाणी खूप जास्तसुद्धा गरम करायचं नाही, कारण आपण ही सुकी भाजी करणार आहोत. त्यासाठी फक्त शेंगा व्यवस्थित बुडतील इतकंच पाणी यामध्ये टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही, कारण यामधलं पाणीसुद्धा आपण फेकून देणार नाही आहोत. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे शेंगा शिजवून घ्यायच्या. आणि तोपर्यंत भाजीसाठी वाटण करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घातला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरवरती याचं वाटण तयार करायचं. तर बघा अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं आहे. वाटण खूप जास्त बारीक नाही झालं तरी काही हरकत नाही. तर तोपर्यंत बघा आपल्या शेंगासुद्धा साधारण 70 ते 80% एवढ्या शिजल्या आहेत. हे शेंगा पूर्ण शिजवून गाळ नाही करायच्या. एक 70 ते 80% शेंगा शिजवून घ्यायच्या. त्यानंतर पुन्हा आपण भाजीला वाफ देणारच आहोत. आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. यामध्ये पाव चमचा जिरे. जिरे छान असं तडतडलं की 1 चिमूटभर हिंग आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे. आणि त्या वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत वाटण व्यवस्थित परतून घेऊया. वाटण छान असं परतून झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट आणि हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. या भाजीमध्ये मी कुठेही धनेपूड किंवा गरम मसाला नाही घालत आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता. लाल तिखट हळद घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं. अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 मिनिटे वाटण शिजवून घेऊया. वाटण अशा पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे भाजीला रंग व चव खूप छान येते. तर मीडियम गॅसवर 2 मिनिटे हे वाटण शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकता वाटण छान शिजलं आहे. मस्त असा रंग वाटणाला आला आहे. शिवाय तेलसुद्धा छान असं सुटलं आहे. तर आता यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा टाकायच्या. वालपापडीच्या शेंगा पाण्यासकट टाकणार आहोत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. तर त्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा मीडियम गॅसवर 5 मिनिटे भाजीला वाफ काढूया. मीडियम गॅसवरती 5 मिनिटे या भाजीला वाफ काढून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता की ती मस्त अशी आपली भाजी इथे तयार आहे. बघा भाजीमध्ये अजिबातही पाणी वगैरे जास्त शिल्लक नाही आणि जे काही तुम्हाला पाणी दिसत आहे ना ते शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ते पाणीसुद्धा सुकून जाते. तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा. एकदम बारीक कूट घालू नका. आणि बारीक कापलेली कोथिंबीर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे तयार आहे आपली मस्त चमचमीत आणि चटकदार अशी वालपापडीची भाजी. कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते. वरण भातासोबत तोंडीसुद्धा लावू शकता. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने वालपापडीची भाजी नक्की ट्राय करा. कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.